नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा एपिसोड खऱ्या अर्थाने एका रोलर कोस्टर राईड सारखा होता. संकटांची मालिका, कटकारस्थाने आणि शेवटी सत्याचा होणारा विजय या सर्व गोष्टी आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळालं की पावसातली शर्यत, ज्यामध्ये आपल्याला अर्णव आणि ईश्वरीचा जीव घेणा प्रवास बघायला मिळाला. एपिसोडची सुरुवात होते ती अर्णव आणि ईश्वरी यांच्या हॉटेल रूम बाहेरून पडण्यापासून. तर दोघांनाही स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे व्हेन्यूवर पोहोचायची खूप घाई झालेली असते. ईश्वरीची प्रकृती जी आहे ती गाडीत बसल्या बसल्या ईश्वरीला एका पाठोपाठ एक शिंका येऊ लागतात आणि तिची तब्येत आधीच खराब असते आणि त्यात आज वटपौर्णिमेचा कडक उपवास असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत असतो. अर्णवची काळजी त्यावरून आपल्याला बघायला मिळते, की अर्णव अत्यंत काळजीने विचारतो, "मी सिंदूर, तुझी तब्येत बरी आहे ना?" तर ईश्वरी मात्र गाडी त्याला वेगात चालवण्याची विनंती करते. तिला वेळेवर पोहोचण्याची प्रचंड चिंता सतावत असते. सकाळी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जो वेळ गेलाय, त्यामुळे आता स्पर्धेला मुकण्याची भीती तिला आतून खात असते. मामांची धाकधूक दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते, कारण इकडे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेला मामा खूप टेन्शनमध्ये असतात. पाऊस ओसरलाय आणि आता बाकीचे सगळे स्पर्धक येऊ लागलेत. हे पाहून मामांचा जीव टांगणीला लागतो. ते अर्णवला कॉल करतायत. अर्णव त्यांना सांगतो की पोहोचायला किमान अर्धा तास तरी लागेल. हे ऐकून मामांना घाम फुटतो. मामा त्यांना प्रवेशिका, पासेस स्वतःच्या हातात घेऊ शकत नाही हे जेव्हा सांगतात, तेव्हा अर्णवच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण जर ते पास घेण्यासाठी अर्णव लवकरात लवकर पोहोचला नाही, तर मग त्याला या स्पर्धेत भाग पण घेता येणार नाहीये. आणि त्याच्या वतीने दुसरा कोणी त्याच्यासाठी पासेस देखील या स्पर्धेसाठी घेऊ शकत नाही. या गोष्टीची त्याला जाणीव झालेली आहे आणि यामुळे आता अर्णवला फार जास्त टेन्शन आलंय. मालिकेत पुढचा प्लॉट आपल्याला बघायला मिळतो, की वल्लरीला गुरुजींचा धोक्याचा इशारा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय होतं, की इकडे वल्लरी स्पर्धेला जाण्यासाठी मोठ्या थाटामाटात तयार होऊन गाडीत बसणार असते. तिने रमाकांत आणि उदयकांतला आधीच आपल्या मार्गातून बाजूला केलेलं असतं. तिचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो. पण तेवढ्यातच तिच्या फोनची रिंग वाजते. कॉल एका गुरुजींचा असतो. आता त्या गुरुजींनी काहीतरी भविष्यवाणी केलेली असते. गुरुजी अत्यंत गंभीर आवाजात वल्लरीला सांगतात, तुमच्यावर खूप मोठं संकट धोंडावतंय. अनिष्ट ग्रहांची युती झाली असून तुम्हाला मोठा धोका संभवतोय. वल्लरीचा अहंकार मग आपल्याला पाहायला मिळतो. वल्लरी हसून म्हणते की तिची एक मोठी डील होणार आहे आणि तिला बक्कळ पैसा मिळणार आहे. परंतु या सगळ्यावर गुरुजी हसून विश्वास ठेवत नाहीत. ते यावर इशारा देतात. गुरुजी तिला खडसावून सांगतात, हा पैसा येण्याआधीच तिचं असं काहीतरी नुकसान होईल, जे ती कधीही भरू शकणार नाही. आता या सगळ्यावर गुरुजींना काहीतरी उपाय वल्लरी मागते. घाबरलेली वल्लरी गुरुजींना उपाय विचारते. गुरुजी तिला सांगतात, की तिला सर्व काही सोडून देवाच्या चरणी लीन व्हावं लागेल आणि रात्रंदिवस एकांतात राहून भक्ती करावी लागेल. राक्षसी प्रवृत्तीच्या वल्लरीसाठी हे अशक्य असतं, पण जीवनाच्या भीतीने ती हा निर्णय घेते. ती स्पर्धेला न जाता एकांतात जाण्याचा निर्णय घेते. मालिकांमधून काही दिवसासाठी वल्लरीला ब्रेक देण्याचा हा उत्तम ट्रॅक आहे. पण मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे की काही दिवसांसाठी आता वल्लरी गायब होणार आहे. तिसरा प्लॉट आपल्याला बघायला मिळतो की सौदामिनीचा एक गट असतो आणि स्पर्धेचं भव्य उद्घाटन होतं या सगळ्यामध्ये. इकडे 100 बिलियनच्या या भविष्याच्या स्पर्धेची तयारी पूर्ण झालेली असते. एका भव्य पॅलेसमध्ये हा सोहळा आयोजित केला जातो. यामध्ये आपल्याला प्रतिस्पर्ध्यांची तयारी बघायला मिळते. नम्रता आणि आकाश यांची तयारी पूर्ण झालेली असते. नम्रता अतिशय आत्मविश्वासात असते. ही स्पर्धा तर आपणच जिंकणार, कारण इशू आणि जीजू तर येणारच नाहीत, असा तिला ठाम विश्वास असतो. आकाश मात्र शांत असतो. आजी आणि अंजलीची घालमेल मग आपल्याला बघायला मिळते. अर्णव आणि ईश्वरी अजूनही न आल्यामुळे आजी आणि अंजली यांचा जीव वर खाली होत असतो. मग आपल्याला दुसरीकडे भव्य उद्घाटन बघायला मिळतं या स्पर्धेचं. स्टार ग्लोब्स प्रेझेंट फूड अँड फॅशन मिलाप या स्पर्धेचे उद्घाटन आयोजक आणि स्टार ग्लोब्सचे मुख्य अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होतं. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. बक्षिसं आणि संधी आपल्याला बघायला मिळतात. अँकर अतिशय उत्साहाने जाहीर करतो की स्पर्धा जिंकणाऱ्या कंपनीला 100 बिलियनची इन्व्हेस्टमेंट आणि इंटरनॅशनल लेव्हलवर बिझनेस करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सौदामिनीचा आनंद मग आपल्याला बघायला मिळतो.
हे सर्व पाहून सौदामिनीला मनातल्या मनात हसायला येतं. कारण तिला खात्री असते की तिने लावलेल्या जाळ्यात अर्णव आणि ईश्वरी अडकले आहेत आणि ते इथे कधीच पोहोचू शकणार नाहीत. पुढे आपल्याला बघायला मिळते की आयोजक देवसरे आणि सौदामिनीचे कारस्थान. स्पर्धा सुरू होताच सौदामिनीची आहे ती मुख्य आयोजक देवसरे याला बाजूला घेते आणि प्लॅन बी सुरू होतो. ती देवसरेला खात्रीने सांगते की सात्विक फॅशनचे अर्णव आणि ईश्वरी येणार नाहीयेत, त्यामुळे ती स्टँड बाय एंट्री म्हणून लावण्या क्रिएशनला स्पर्धेत उतरवण्याचा आदेश देते. आता लाचखोर देवसरे जे आहेत ते पैशांच्या लालचीपायी देवसरे लगेच तयार होतात. ते रजिस्ट्रेशन डेस्कवर जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात, आत्ताच्या आता सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करा आणि लावण्या क्रिएशनला एंट्री द्या. सौदामिनीला वाटते की तिने आता बाजी मारलेली आहे. अर्णव आणि ईश्वरीची संपत्ती बळकावण्याचे तिचे स्वप्न तिला पूर्ण होताना दिसते. आपल्या मुलीच्या अपमानाचा बदला घेतल्याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. आता पुढे आपल्याला बघायला मिळते की मग या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरीची जबरदस्त एंट्री होते. पण तुम्हाला माहितीच आहे की सौदामिनीने काय राडा घालून ठेवलाय आणि त्यावरती त्या रजिस्ट्रेशन डेस्कवर आता मोठा राडा होणार आहे. याच वेळेस जेव्हा सर्वांना वाटत असतं की खेळ संपला, तेव्हाच गाडीतून अर्णव आणि ईश्वरी व्हेन्यूवर पोहोचतात. मामांचा जीव अचानक भांड्यात येतो. त्यांना पाहताच मामा धावतच त्यांच्याकडे येतात. आकाशने डायव्हर्ट केल्याचे ईश्वरी सांगू लागते, पण अर्णव तिला थांबवतो आणि थेट पासेसबद्दल विचारतो. तिघेही रजिस्ट्रेशन डेस्कवर जातात आणि अर्णव स्वतःची ओळख सांगून पॅसेज मागतो. पण तिथली मुलगी अत्यंत थंडपणे सांगते, सॉरी सर, तुमची एंट्री आधीच कॅन्सल झाली आहे. तुम्ही खूप उशिरा आलात. हे ऐकून अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो प्रचंड चिडतो. स्पर्धा तर तुम्ही उशिरा सुरू केली, मग आम्हाला उशीर कसा झाला? आमची व्हॅलिड एंट्री आहे. अर्णव त्याच्या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः धावून जातो. मग आपल्याला स्टेजवरची घोषणा बघायला मिळते. इकडे आतमध्ये अँकर सात्विक फॅशनचे अर्णवचे आणि ईश्वरी शिर्के यांना स्टेजवर बोलवण्यासाठी 3 वेळा पुकारतो. पण ते न आल्यामुळे अँकर त्यांची एंट्री कॅन्सल झाल्याची अधिकृत घोषणा करतो. हे ऐकून आजी, अंजली आणि आकाशला मोठा धक्का बसतो. तर नम्रता आणि सौदामिनी मात्र आतूनच मनातल्या मनात नाचायला लागतात. पुढे आपल्याला अर्णवचा संघर्ष आणि सत्याचा विजय बघायला मिळतो. अर्णव कोणत्याही परिस्थितीत हार मानणारा नसतो. तो रजिस्ट्रेशनच्या डेस्कवरच्या मुलाची थेट कॉलर पकडतो. तो मुलगा घाबरून देवसरेला कॉल करतो आणि देवसरे सौदामिनीला सांगतो की अर्णव तिथे पोहोचलाय. सौदामिनी त्याला पासेस न देण्याची सक्ती ताकीद देते. मग आपल्याला अर्णवचा रुद्रावतार बघायला मिळतो. जेव्हा तो मुलगा पासेस देण्यास पुन्हा नकार देतो, तेव्हा अर्णव आणि ईश्वरी कोणाचेही न ऐकता थेट स्पर्धेच्या मुख्य हॉलमध्ये धडक मारतात. त्यांचा तो रुद्र अवतार पाहून सगळेजण स्तब्ध होतात. देवचरे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. तो नियमांवरती बोट ठेवतो. ईश्वरी त्याला सुनावते की पावसाचा फटका सर्वांनाच बसलाय. अर्णव आपला मोबाईल काढतो आणि स्टार ग्लोब्सने पाठवलेला ऑफिशियल ईमेल कडून वाचून घेतो की नैसर्गिक आपत्ती असल्यास स्पर्धकांना पोहोचण्यासाठी 30 मिनिटे अतिरिक्त दिले जातील. देवसरे तरीही नकार देतो आणि तेवढ्यातच उद्घाटक आणि स्टार ग्लोब्सचा मालक तिथे येतो. तो अर्णवचे म्हणणे ऐकून घेतो आणि म्हणतो, हे जे काही बोलत आहेत ते अतिशय योग्य आहे. पावसामुळे स्पर्धा उशिरा सुरू झालीये, त्यांना त्यांचे पासेस मिळालेच पाहिजे. हे ऐकून सौदामिनी आणि देवसरे यांच्या तोंडाला अक्षरशः कुलूप लागते. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होतो. आजी, मामा, अंजली आणि आकाश यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो. अर्णव मोठ्या अभिमानाने पासेस त्याच्या हातात घेतो. त्यानंतर आपल्याला या मालिकेत पहिल्या राऊंडची घोषणा आणि ईश्वरीची अवस्था बघायला मिळते. आता अधिकृतपणे 100 बिलियनच्या स्पर्धेची सुरुवात होते. स्टेजवर एकूण 5 जोडपी म्हणजे 10 स्पर्धक उभी असतात. अँकर जेव्हा विचारतो की ही स्पर्धा कोण जिंकेल, तेव्हा सौदामिनीचे लोक स्वतःच्या कंपनीचे नावाने आरडाओरडा करत असतात. पण अर्णव अतिशय शांतपणे आणि खमक्या आवाजात सांगतो, आम्हाला आरडाओरडा करायला आवडत नाही. आम्ही अतिशय आमच्या कामाने उत्तर देतो. आमचं कामच बोलेल. त्यांच्या या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट होतो. मामा आनंदाने गणपती बाप्पा मोरयाची घोषणा देतात. आता सगळ्यात आधी सुरू होतो फूड राऊंड. अँकर पहिल्या राऊंडची घोषणा करते. हा राऊंड फूडचा असतो.
स्पर्धकांना पारंपरिक पदार्थाला एक वेगळाच फ्युजन टच द्यायचा असतो. हा एलिमिनेशन राउंड असल्यामुळे जजेसना ज्यांची डिश आवडणार नाही ते स्पर्धेतून बाहेर पडणार असतात. राउंड 4 वाजता सुरू होणार असतो. सगळे स्पर्धक किचनमध्ये एरियाकडे जाण्यासाठी वळतात, पण त्याच क्षणी ईश्वरीला पुन्हा एकदा जोरात चक्कर येते. उपवास आणि प्रवासाचा थकवा यामुळे तिची तब्येत खूप बिघडलेली असते. अर्णव तिला सावरतो आणि स्टेजवरून खाली घेऊन येतो. जाता जाता नम्रता आकाशला टोमणा मारते की सगळे फक्त अर्णव आणि ईश्वरीलाच महत्व देतात, पण आकाश तिला गप्प करतो आणि वादापासून दूर राहण्यासाठी सल्ला देत असतो. आणि आजचा एपिसोड मित्रांनो इथेच संपतो. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला एक अत्यंत मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. पहिला ट्विस्ट म्हणजे सौदामिनीचे आव्हान. फूड राउंड सुरू होण्यापूर्वी सौदामिनी अर्णव आणि ईश्वरीला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती सांगणार आहे की तुम्ही लोक ही स्पर्धा कधीच जिंकू शकत नाही. पण अर्णव आणि ईश्वरीचा पलटवार आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळेल. अर्णव आणि ईश्वरी तिला सडेतूड उत्तर देतात की जिंकणार तर तेच आहेत. पण खरा संघर्ष आपल्याला तेव्हा बघायला मिळतो जेव्हा ईश्वरीची तब्येत इतकी खराब असते की तिला किचनमध्ये नीट उभंही राहता येणार नाहीये. दुसरीकडे नम्रता मात्र अतिशय उत्साहाने आपला पदार्थ बनवण्यात मग्न असते. अशा भयानक परिस्थितीमध्ये जिथे एक चूक संपूर्ण स्पर्धेतून बाहेर काढू शकते, तिथे ईश्वरी अशा प्रकारे म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्ट कशी शक्य करून दाखवेल, अर्णव तिला या सगळ्यात कशी मदत करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा "तू ही रे माझा मितवा" या मालिकेचा एपिसोड कसा वाटला मला नक्की या व्हिडिओ खाली कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.